चिंच गुळाची चटणी करायची आहे। त्याच्यासाठी मी थोडी चिंच घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चटणी बनवायसाठी गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये अर्धा तास आहे ना भिजत ठेवायचं आहे। अर्धा तास भिजत ठेवल्यानंतर आपण काय करायचं ते बघूया। आता हे अर्धा तास झालंय भिजून। जरासं चोळून घ्यायचं आणि मिक्सरमधनं काढून घ्यायचं। पाण्यासहित ह्याच्यात घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सी करून घ्यायचं। तर आता मिक्सर करून घेतल्यावर बघूया काय होतं ते। आल्याचे तुकडे जरासे टाकायचे। तुम्ही तुमच्याकडे सुंठाची पावडर असेल तर तुम्ही ते टाकू शकता। माझ्याकडे नाहीये म्हणून मी आल्याचे तुकडे टाकते। ते आता हे अशा पद्धतीने आपलं मिक्सिंग करून घेतलंय। चिंचाचा कोळ असा झालाय। आता तो आपण आहे ना गाळून घेऊया। तर चांगल्या पद्धतीने गाळून त्याचा पल्प काढून घेऊया। तर चमचीच्या साहाय्याने काढून घेऊया। पद्धतीने त्याचं पल्प निघालाय। तर आपण ह्याची आता फोडणी देऊन घेऊयात। गॅसवर आता मी एक पातेलं ठेवलंय। पातेल्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। आता त्याच्यामध्ये 1 चमची तेल घालूया। आता तेलात 1 चमची जिरं घालायचं। त्याच्यानंतर अर्धी चमची हिंग घालायचं आणि हे चिंचेचं गोळ आहे ना ते त्याच्यात घालून घ्यायचं आणि गॅस कमीवर ठेवायचं। कमी गॅस करून त्याला फिरवून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये बडीशोपची पावडर घालायची आहे। 2 चमची बडीशोपची पावडर, 1 चमची मिर्च पावडर, 1 चमची हळदी, 1 चमची मीठ, 1 चमची काळं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर जरा पसरवून घ्यायचं। त्याच्यानंतर जरा फिरवून घेऊया। आता जराशी उकळी आली की त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मी गूळ घेतलाय। थोडा गूळ घेतलाय तो घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर 1 चमची साखर पावडर घालायची। पावडर पण टाकायची। 1 चमची धनजिऱ्याची पावडर घालायची आणि सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि उकळी येऊन देऊया। तोपर्यंत 2 मिनिटं त्यांना शिजवून घेऊया। तर ही चिंच गुळाची चटणी घरी करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।